My English book, Standard 5th. True Friends. पेज नंबर 22. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या इंग्रजी विषयाच्या पुस्तकातील पान नंबर 22 वरील ट्रू फ्रेंड्स ही गोष्ट बघणार आहोत. ट्रू फ्रेंड्स म्हणजे जिवलग मित्र. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही खूप सारे मित्र असतील, शाळेत, वर्गात किंवा तुमच्या घराजवळील. आज आपण हा जो पाठ बघणार आहोत यातून तुम्हाला नक्की लक्षात येईल की खरी मैत्री म्हणजे काय. चला तर मग एकदा आपण पाठाचे वाचन करू आणि पाठ समजून घेऊया. या चित्रात तुम्हाला जी दोन मुले दिसताय त्यापैकी हा आहे अमन आणि हा आहे रौनक. Aman was in college. He had many friends, but his best friend was Ronak. अमन हा महाविद्यालयात शिकत होता. त्याला खूप सारे मित्र होते, पण त्याचा जिवलग मित्र होता रौनक. अमन आणि रौनक जेव्हा भेटतात तेव्हा ते एकमेकांना म्हणतात, हॅलो रौनक. रौनक म्हणतो, हॅलो अमन, लेट्स गो होम इन माय कार. हॅलो अमन, आपण माझ्या कारमध्ये घरी जाऊया, चल. हा आहे मुन्ना. मुन्ना वॉज इन द सेम क्लास. मुन्ना विचार करतो, रौनक इज सो रिच अँड अमन इज पुअर. हाऊ कॅन दे बी फ्रेंड्स? रौनक हा खूप श्रीमंत आहे आणि अमन गरीब, मग ते दोघं मित्र कसे असू शकतात? अमन फेल इल. ही डिडंट गो टू कॉलेज फॉर 3 days. अमन आजारी पडला आणि तो 3 दिवस महाविद्यालयात गेलाच नाही. हिज फ्रेंड केम टू सी हिम. त्याचे मित्र त्याला भेटायला आले. त्याचे मित्र त्याला विचारतात, हाऊ आर यू अमन? गेट वेल सून. कसा आहेस अमन? लवकर बरा हो. त्या भेटायला आलेल्या मित्रांमध्ये मुन्नाही असतो बरं. मुन्ना विचार करतो, आय डोंट सी रौनक. रौनक इथे दिसतच नाहीये. नेक्स्ट डे. पुढच्या दिवशी. रौनक, वेअर इज युअर फ्रेंड अमन? रौनक, तुझा मित्र अमन कुठे आहे? मुन्ना विचारतो. रौनक त्याला उत्तर देतो, ही इज इल. तो आजारी आहे. नंतर मुन्ना म्हणाला, येस्टरडे वी वेंट टू हिज हाऊस बट यू डिडंट कम. काल आम्ही त्याच्या घरी गेलो होतो, पण तू आला नाही. रौनक म्हणतो, आय वॉज बिझी. मी काम
काम करत होता. रौनक कम्स आउट ऑफ द शॉप. रौनक दुकानाच्या बाहेर येतो. हॅलो मुन्ना. हेअर इज युअर मनी अमन. हॅलो मुन्ना. अमन, हे तुझे पैसे. बट यू डीड द वर्क रौनक. पण काम तू केलंय रौनक. रौनक म्हणाला, आय डीड द वर्क फॉर यू अमन. मी काम तुझ्यासाठी केलंय अमन. आणि असं बोलून रौनकने अमनच्या हातात पैसे दिले. हे सर्व मुन्ना बघतच होता. अमन म्हणाला, नाव आय एम बेटर. आय विल गो बॅक टू वर्क टुमॉरो. आता मला बरं वाटतंय. उद्या मी परत माझ्या कामावर जाईल. मुन्ना त्या दोघांची निखळ मैत्री बघून म्हणाला, थँक यू रौनक. यू हॅव शोन मी व्हॉट ट्रू फ्रेंडशिप इज. थँक यू रौनक. तुम्हाला दाखवून दिलं खरी मैत्री काय असते. मग विद्यार्थी मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा पाठ? या पाठावरून तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की ट्रू फ्रेंड्स कोणाला म्हणायचं. मग जरा विचार करून सांगा बरं, तुमचा ट्रू फ्रेंड्स म्हणजे जिवलग मित्र कोण आहे आणि तुम्ही कुणाचे जिवलग मित्र आहात. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा पाठ समजला असेल तर तुमच्या मित्रांचे गट करून तुम्ही या पाठाचे नाट्यीकरण नक्की करा.